काहींचे तर दगडच आहे, मापत नको. म्हणून दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्हीच उत्तर द्या, महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गण लावा, गण किती लावा, गणाचं काय मत. पण तुमचं वाटूलाच होणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज एवढं नकाच का बोलला. त्याचं उत्तर आहे, रामाकडं दैवी संपत्ती होती आणि रावणाकडं आसुरी संपत्ती होती. म्हणून दोन्ही वाक्य रे काय, दैवी संपत्तीची बायको आसुरी संपत्तीने बळ चांगली, पण 1.25 लाख पोरं असणारा रावण, 80,000 बायका असणारा रावण, 7 कोटी घरे कांचनाचे असणारा रावण रणात रामाच्या हाताने मेला. एक शिपाई त्याला सोडवाय गेला नाही. नाही तर रावणा इतका मतदारसंघ कोणाचाच मोठा नव्हता. रावणाने कुणाच्याही विरोधात फॉर्म भरला असता, सुपडा 7 करून टाकला असता. कारण रावणाचं घरचं मतदान किती होतं सांगूनच टाकतो. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. रावणाला कवाच कोणाची चिन्ह पक्षाची गरज नव्हती. उभा राहायला तो पडलाच. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मरत नाही. जेवढी कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मुठी झाली, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 घालणार माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिक पडली, त्यांना तीव्र झटका आला. ये ना, ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तू काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. याच कारण आहे, गोविंदीच सांगायचे मला, कर्म हाच देव. झाले 2 ओव्या फायनल. आता अभंगाला करायची सुरुवात. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं गाठ आहे. अगोदर सांगितलेलं बरं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. अभंगाला सुरुवात करायची, फक्त ओव्या पीठ करा. पहिली सूचना आहे, दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. मी जीव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं, बोललं तरच कळेल. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चालायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटी करून देणार, पण पण मी गेल्यावर बोंबलायचं. मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटानं मला काय झालं, आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? हे देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. एवढाच विचार केला. तुकोबाराला नाव ठेवतील हा विचार केला. आईन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन, आत्ताचं साधं उदाहरण अब्दुल कलाम, विद्वत देवाण शाळेत फोटो लागले. तुम्ही अभ्यास करा. अब्दुल कलाम ताजा का, अजून 10 वर्ष नाही झालं. ताजं उदाहरण, शाळेत फोटो आहे, प्रयोगशाळेत फोटो आहे. फॉर्म भरला म्हणून नाही, सभा घेतल्या म्हणून नाही. विद्वत देवाण. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 3 गोष्टी जगात काही जरी झालं तर आहेतच. 1 सत्य, 2 नीती आणि 3 निसर्ग. जनताला वाढ वागू द्यायचे, त्याचा तुम्ही विषय सोडून द्या.
पापी माणसाने किती इस्टेट कमवली त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. कमवू द्या, कमवू द्या, कमवण्यासाठीच आलेत ते, कमवू द्या. त्यांनी जर कमवलं नाही तर त्यांचा अवतार सिद्ध होणार नाही. कशाला 10-5 मिनिटात मुंग्या येतील तुम्हाला आताच सुधारणं 2 वाजता पुढे अजून 10 मिनिटानं तुम्हाला काहीच सुधारायचं नाही. कमवू द्या. तुम्ही परत ध्यानात ठेवा, सत्य ते सत्य आहे, निसर्ग तो निसर्ग आहे आणि नीती ती नीती आहे. तुमचं काय मत आहे? जग बघू द्या, जगाचा तुम्ही विषय सोडून द्या. जग कालही असंच होतं, आजही असंच आहे. जग मला लोक काय म्हणतात याचा अभ्यास करू नका. तुला बुद्धी आहे ना, एमपीसीची तयारी ठेव. एक दिवस तू लाल दिव्याचा मालक होशील. तुला तब्येत आहे ना, बस व्यायाम कर. एक दिवस छाती योग्य भरेल, उंची योग्य भरेल, मिलिटरी होऊन देशाची सेवा करशील. तुम्ही तुमच्या अंगातले गुण लोकांमुळे दाबू नका. तुम्ही त्यांना विकसित करीत राहा. काय मत आहे? तुम्हाला पैलवानकीचा छंद आहे, करा व्यायाम, करा. जाऊ द्या, हे शरीराला थोडं घसरू द्या, लागू द्या. आज 40ची कुस्ती माराल, उद्या 60ची माराल. एक दिवस तुम्ही 2 गोष्टी कधी वाया जात नाही, कष्ट आणि प्रयत्न. करीत राहा, करीत हे म्हणजे पोलीस भरतीत गेला 3 इंच छाती कमी भरली. व्यायाम कर, वागण फुगल ना छाती. 90 बॅन सुरुवात 9 इंच आत गेली, 3 इंचही गेली, 9 इंच गेली. नोकरी कुठे लागली? कारखान्याच्या गेटवर माणसं सोडाय. काय उपयोग आहे? तुमच्या फरक नाही का? तुमच्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे ती जागी करीचा. तुमचं काय मत आहे? आणि आपले लोक सुप्त शक्तीचा विचारत, आता ही चिमुरडी पोर आहेत, यांच्या सुप्त शक्ती आहे. यातला एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक वकील आहे, एक सीए आहे, एक पीआय आहे ना. पण त्यांच्या शक्तीला चालना द्यायची. 45% 12वी सायन्सला मार्क पडले आणि त्याचा बाप जर मेडिकलचा फॉर्म आणतोय, तो डॉक्टर तयार करायचा कोणता? $45 म्हणले मेरिट मध्ये नाही बसलं. कोठ्यातून घ्या, कोठ्यात आहेच ना. कोठ्यात काय येडा असलं तरी चालतं. कोठ्यात काय 36 वाजायला गेलं तर 46 काय घेऊन फक्त माल भरा. आता असा माणूस जेव्हा डॉक्टर होईल तो कोणत्या रंगाचे पेशंट नीट करील? आणि तेच हॉस्पिटल सध्या फुल चालतात. या जगात असं उलट आहे, जी कोलगेटची जाहिरात करते तिलाच जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. या जगाचा नियमच असा आहे. तुम्ही परत मागे फिरा, परत पुढे न्या. आता करंट लागलाय तुम्हाला, करंट लागला का म्हणून सोपं झालं. मलाही लागला, तुम्हाला लागला. ए जाऊ दे रे, जाऊ द्या त्यांना बाहेर. विठाल आहे, विठाल विठाला 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 विठाला. जाऊ जाऊ भाऊ जाऊ दे. ए तुम्ही ते त्याला वेगळं रूप येतं. तुम्ही बसून घ्या, मी करतो बरोबर. मॅथ आले त्याला एखादा माणूस एखादा टपकन कुठून जातो. आणि दारू पिणारी जी माणसं असतात, कधी सांगून टाकतो तुम्हाला, येतात कदाचित चोर सोडायचा, चोर सोडून द्या, पण दारुड्या कधी सोडायचा नाही, कधीच सोडायचा नाही. कारण दारू पिणारी माणसं 2 गोष्टी करतात कधी बी. शहाण्या माणसाचा आप घेत असतात आणि त्यांना काय बोलतो हे आपण माहीत असतं. ते पिऊन दारूच्या नावावर मोठ्याची इज्जत घेतात. आणि त्याला जर तसंच सोडलं, दुसऱ्या दिवशी ते टाकून येते. दारू पिणाऱ्यांना शिव्या दिल्या ना, आपण जर सोडून दिलं ना, दुसऱ्या दिवशी जास्त शिव्या देते. पहिल्याच दिवशी खुब्यातून काढलं ना, कणतच नाही.
बाकीचे बावळाचं काय म्हणते माहिती का, तो ते पेल आहे बा, तुम्हाला तर अक्कल असावं म्हणजे आपल्याला, म्हणजे आपण गण ठोकलाय, आपल्याला अक्कल असावं आणि त्यानं चड्डी वल्ली केली त्याला सोडून द्यावा, काय न्याय. ए बरं ये जाऊन पटकन, लांबलाय 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 ढाल आहे. आत्ताशी 2 वाव्या झाल्या, एकदा रिव्हर्स करून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे आणि कर्म हाच देव आहे. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सृष्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान देवपूर इंजिनियर सागर संबंधी ठरणार आयोजित आजच्या कार्यक्रमाचं आयोजक संयोजक सगळे प्रशांत भाऊ पवार यांचं चतुर्थ पुण्यस्मरण. पहिलं कौतुक प्रतिष्ठानचं करावं, एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक इंजिनियर साहेबांचं करावं, एवढं सुंदर नियोजन. आणि अजून त्यांना एक सागर भाऊंचं करावं, एवढ्यांना धन्यवाद. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल, बोललं तरच पुण्यस्मरण कळेल. आता फक्त प्रश्न उत्तर राहतील, आता काय ताण नाही. आता प्रश्न माझा, उत्तर तुमचं, प्रश्न तुमचं, उत्तर माझं. माझा पहिला प्रश्न असा आहे, महिला बिला पुरुष पुरुष पटकन. माझा पहिला प्रश्न असा आहे, माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही, हा किंवा नाही. सावध राहा बरं का, परत कोठाला होईल. हा यावं लागतं. उलट बरे यावं लागतं, सावध राहा बरं का. आता प्रश्न भाऊंचं म्हणजे पुण्यस्मरण कसं आहे पहा, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. म्हणजे येणं आहे